सड लागते. सड लागण्याचे आपण अगोदरच सांगितलेले वेगवेगळे कारणं असतात, पण सड लागल्यानंतर औषधी सोडून सुद्धा सड थांबत नाही. खूप काही शेतकरी त्या ठिकाणी रासायनिक औषधी सोडतात, तर काही शेतकरी त्या ठिकाणी जैविक सोडून सुद्धा थांबत नाही. मग त्या ठिकाणी आपण नेमकं काय नियोजनात चुकलो, व्यवस्थापनात चुकलो, हेही पाहणं महत्त्वाचं आहे. असंच आज आपण राजू लोखंडे यांच्या शेतामध्ये आलो आहोत, पण ज्या ठिकाणी त्यांनी शेणखत टाकलेलं होतं त्या ठिकाणची सड काही थांबली नाही. तर शेतकरी बंधूंनो, या ठिकाणी शेणखताच्या याच्यामुळं जी सड होती, तर त्याचं मुख्य कारण हेच होतं की आपण शेणखत हे शेतामध्ये अगोदर उन्हाळ्यातच आपण सांगायचो की शेणखत कुजवून टाका. जर कुजून तुम्ही शेणखत टाकत नसेल, खड्ड्यातलं शेणखत टाकत असेल, तर ते शेणखत नसून एक बुरशीची खाण आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला काही केलेल्या कंट्रोल भेटत नाही. तर सर्वप्रथम मग त्यासाठी काय करायला पाहिजेत, कारण की या ठिकाणी आपण बघू शकतो अशा प्रकारे शेणखताचे जे डेपो आहे, तर अशी पांढरी बुरशी या ठिकाणी तयार झालेली आहे. म्हणजे याच बुरशीमध्ये आपल्याला PTM असेल, फायटोप्तेरा असेल, फ्युजिरोमिल्ट असेल, ही बुरशी या ठिकाणी आपण बघू शकतो की अशा प्रकारे पांढरी बुरशी आहे शेणखतामध्ये. शेणखत जशाचं तसं आहे आणि त्यामध्ये बुरशी तयार झाली. याचं कारण हेच की या शेणखताला जेव्हा पाणी ओलावा जास्त भेटेल त्यावेळेस याच्यामध्ये हानिकारक बुरशीची उत्पत्ती होती आणि आपल्याला अशा प्रकारे स्टंप बसायला सुरुवात होतात. सोबतच शेतकरी बंधूंनो, त्यामध्ये अशा प्रकारचे आपल्याला व्हाईट गर्भ, ज्याला आपण उन्नी म्हणतो, उन्नीचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असतो. मग आपण काय करायला पाहिजेत, कारण की शेतामध्ये जर अशा प्रकारचं शेणखत असेल, जेव्हा जेव्हा आपल्या शेतामध्ये पाणी साचेल तेव्हा आपल्या शेतामध्ये आपल्याला स्पॉट दिसायला सुरुवात होते. मग शेतकरी बंधूंनो, यासाठी आपण प्रथम काय करायला पाहिजे, तर हे शेणखत कुजवून घ्यायला पाहिजेत. मग कुजवून घेणं, जर शेतामध्ये शेणखत टाकलेलं आहे तर यासाठी आपल्याला पाटील बायोटेकचं डिकम्पोज भेटतं की जे आपण शेतामध्ये याचं 200 लिटर पाणी करून त्या ठिकाणी पूर्ण बेड ओला होईल या हिशोबानं ड्रिंचिंग करायला पाहिजेत. कारण की आपल्या शेतामध्ये जर असे शेणखताचे ढेकळं आजही पडेल असेल तर याला आपण कुजवण्याची गरज आहे. आणि हे कुजले तेव्हा याच्यापासून शेणखत तयार होईल. म्हणजे शेण असतं, शेण कुजल्यानंतर शेणखत होतं. जर शेण सडलं तर त्यापासून बुरशीची खाण तयार होते. तर शेतकरी बंधूंना मग ते शेतात सोडायला पाहिजेत. खूप काही शेतकऱ्यांचे असाही प्रश्न असतो की शेतात का सोडल्यानंतर मूळकूज वगैरे होणार नाही का, मुळा त्या ठिकाणी कुजणार नाही का. शेतकरी बंधूंनो, जिवंत झाडाच्या मुळा कधीच कुजत नसत्या, जे निर्जीव वस्तू असतात त्याच कुजतात. त्यासाठी मग तुम्ही डिकम्पोज घ्या. सोबत आपण यांना या ठिकाणी डिकम्पोज आणि नर्चर बायो फर्टिलायझरचं WMF दिलं होतं, ज्यामुळे शेतकरी बंधूंना आपल्याला जमिनीमध्ये जी आपल्याला दिसते अशी पांढरी बुरशी, तर ही बुरशी कंट्रोल होईल. सोबत WMFमुळं तुम्हाला त्या ठिकाणी बुरशी कंट्रोल होईल आणि डिकम्पोजमुळे तुमची जी शेणखत शेतामध्ये पडलेलं आहे तर ते कुजेल. तर जेव्हा जेव्हा ओलावा साचल्यामुळं बुरशी त्यामध्ये तयार होते, तर त्यासाठी ते कुजवणं गरजेचं असतं. म्हणून आपण जर शेणखत सडलेलं टाकलेलं असेल तर त्या ठिकाणी डिकम्पोज आणि WMFची ड्रिंचिंग करा. शेतातील शेणखत त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या कुजवून घ्या, जेणेकरून शेतातील शेणखत जेव्हा जेव्हा त्याला ओलावा भेटेल त्या ठिकाणी सड लागेल. त्यासाठी शेतकरी बंधूंनो, आपण यांना ही ट्रीटमेंट दिली होती. सध्याच्या घडीला त्यांचा प्लॉट बघू शकतो की इतर क्षेत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप होतोय. शेणखत टाकलेल्या ठिकाणी अडचण होती, ती आपण सॉल्व्ह केली. थँक्यू. जय शिवराय.